श्री स्वामी समर्थ दत्तश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत व्हेज फ्राय राईस। तिथे साहित्य आणि त्याचे प्रमाण मी तुम्हाला दिलेलं आहे। तिथे मी बिर्याणीसाठी लागणारा तांदूळ तोच घेतलेला आहे, इंडिया गेट बासमती राईस। छान असा बिर्याणीसाठी आपण जसं फळफळीत बनवतो राईस मोकळा, तसाच मी इथे बनवून घेतलेला आहे। फ्राईड राईस बनवताना आपल्याला पसरट भांडं घ्यायचं आहे। इथे मी मोठी कढई ठेवलेली आहे, ती छान हाय फ्लेमवर फास्ट गॅसवर तापत ठेवलेली आहे। तापल्यानंतर मी त्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं तापलं की आलं लसूण पेस्ट किंवा चॉप केलेलं आलं लसूण टाकायचं आहे। तिथे मी आलं लसूण पेस्ट टाकून नंतर मी भाज्या टाकलेल्या आहेत। गाजर, फरसबी, कोबी, शिमला मिरची एकदम बारीक चॉप करून घेतलेला आहे। गॅसची फ्लेम फास्टच ठेवायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 टेबलस्पून सोया सॉस, 1 टेबलस्पून रेड चिली सॉस टाकून मिक्स करून घ्यायचं आहे, छान परतून घ्यायचं आहे। ते इथे मी नॉरचे अरोमेट पावडर मिळते सहज, ती इथे मी वापरलेली आहे 1 टेबलस्पून। ती नसेल तर तुम्ही मॅगी क्यूब वापरू शकता अजिनोमोटो ऐवजी। तिथे मी नॉरची अरोमेट पावडर वापरलेली आहे, ती टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण मोकळा राईस जो केला होता तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि सर्व एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला असं वाटत असेल टोपाला राईस लागत आहे तर तुम्ही 2 मिनिटं गॅस बंद करू शकता। हॉटेलसारखी टेस्ट येण्यासाठी आपण दुसऱ्या साईडला एका साईडला कोळसा स्मोक देणार आहोत राईसला। तर कोळसा चांगला गरम करून घ्यायचा आहे। राईस छान मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला इथे। स्मोकसाठी एका साईडला कोळसा चांगला गरम करून घ्यायचा आहे। इथे मी राईस मिक्स करून घेत आहे। गॅसची फ्लेम बारीक ठेवून टोपाच्या मध्यभागी आपल्याला वाटी किंवा पेला ठेवायचा आहे। त्यामध्ये गरम केलेला कोळसा ठेवायचा आहे। जर तुमच्याकडे कोळसा नसेल तर दालचिनी देखील गरम करून तुम्ही ठेवू शकता, पण कोळशाने छान फ्लेवर येतो स्मोकचा। इथे मी अगदी थोडंसंच साजूक तूप टाकणार आहे, अगदी थोडंसंच नुसतं स्मोकसाठी टाकणार आहे आणि लगेच त्यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। तर इथे आपला फ्राईड राईस रेडी आहे। तर तुम्ही पाहू शकता अगदी मोकळा राईस झालेला आहे। टेस्टला देखील अगदी उत्तम आहे, एकदम रेस्टॉरंट स्टाईल। नक्की रेसिपी ट्राय करा, अगदी सोपी आहे। जर तुम्हाला आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।